महाराष्ट्र PMPMLचा ऑल रूट पास 1500 रुपयाला झालेला आहे. म्हणजे तो पुणे महानगरपालिका हद्द आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्द या दोन्ही हद्दींमध्ये चालणारा ऑल रूट पास हा 1500 रुपये. पण प्रश्न असा आहे की जर एखाद्या नागरिकाचं पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये काही कामच नसेल तर त्यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका हद्द या दोन्ही हद्दींचा पास का काढायचा? मग पुणे महानगरपालिकेसाठी वेगळा पास आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी वेगळा पास असं का नाही? तर हे का नाही आहे याचं कारण साधं असं आहे की आपले लोकप्रतिनिधी जे आपण निवडून दिले, जे आपण खासदार निवडून दिले, जे आपण आमदार निवडून दिले, ते गप्प बसलेले आहेत. ते या प्रशासनाला घाबरतात. प्रशासनाच्या घाणेरड्या कारभाराविरुद्ध बोलायला या पुण्यातले खासदारसुद्धा घाबरतात आणि आमदारसुद्धा घाबरतात. किंबहुना या प्रशासनावर आमदार खासदारांचा कोणत्याही प्रकारचा वचकच नाही. म्हणजे विनाकारणचा 1500 रुपयाचा पास. पूर्वी पुणे महानगरपालिका हद्दीसाठी 1200 रुपयाचा पास होता, तो बंदच करून टाकला आणि दोन्ही हद्दींचा पास काढा तुम्ही. आपण पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये एखाद्या नागरिकाला जायचंच नसेल तर त्याला जबरदस्तीने त्या हद्दीचा पास का देताय तुम्ही? पण हे होतं का? याच्यात प्रशासनाची चूक नाही आहे. प्रशासन त्यांच्या जागी बरोबर, त्यांना फायदाच पाहिजे. त्यांना नागरिकांच्या सोयीचं काय आहे याच्याशी काही देणे घेणे नसतं. नागरिकांच्या सोयीचं काय आहे हे करण्यासाठी तिथं लोकप्रतिनिधी पाठवलेले आहेत पण आपण पाठवलेले लोकप्रतिनिधी, मग ते आपले पुणे जिल्ह्यातले 4 खासदार असू द्यात किंवा आपल्या पुणे जिल्ह्यातले 24 आमदार असू द्यात, हे सगळे कुचकामी आहेत आणि त्यामुळे नागरिकांना न्याय मिळणं हे जवळपास अशक्य आहे. जय महाराष्ट्र.